मग आपण मेंटली काय होतो प्रिपेअर की मला 3 महिन्यामध्ये काम शोधायचं आहे असं होतं. आणि माणूस पूर्ण गडबडून जातो. होतं काय, तो ऑलरेडी आलेला असतोय पूर्ण फॅमिलीला सोडून. आणि एकदा आपण दुबईमध्ये आलो ना की मग आपल्या मित्रांचे फोन, अरे भावा काम भेटले का, अरे भावा पगार किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू. त्यात आजूबाजूवाल्यांचे टोमणे. म्हणजे हे कधी होतात, जर आपल्याला काम भेटलं नाही तर लवकर. काय म्हणताय, कशा आहात, मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर तुमचा भाऊ रविवारी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर तुम्हाला थंबनेल पाहून तुम्हाला कळलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय. तर होय, तुम्हाला मला सांगायचं होतं की सध्या दुबईमध्ये येणं हे तुम्हाला फायद्याचं ठरेल की सध्या घाट्याचं ठरेल. का तर दुबईमध्ये तुम्हाला सध्या जॉब मिळेल का. दुबईमध्ये जर तुम्ही आता आलात तर तुम्हाला काय काय गोष्टींना सामोरे करावं लागेल, म्हणजे स्ट्रगल करावं लागेल. त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला जे काय तुमचं प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओत मिळतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, आता महिना चालू आहे जुलै. आणि आता जुलै महिना चालू आहे तर रिमझिम बरसा पाणी. आपल्या इंडियामध्ये सध्या खूप जोरदार पाऊस पडतोय आणि आपण पावसाची मजा घेतोय. मग ते जे मुंबईमध्ये राहतात ते पांडवकड्यावरती जाणं असेल, चांगल्या चांगल्या धबधब्यावरती जाणं असेल, ही सगळी आपण एन्जॉय करतच आहात तुम्ही इंडियामध्ये बसून. माझ्या नशिबी ते नाही आहे, गेली 2 वर्ष झालं. त्याच्या अगोदर प्रत्येक, म्हणजे आपण बोलतो ना पावसाळ्याला म्हटलं ना, आम्ही प्रत्येक संडेला कुठे ना कुठेतरी फिरायला जायचो. मी असेल आणि आमचे भाऊ कंपनी होते, आर्यन भाई मित्र परिवार. आम्ही कुठे ना कुठेतरी फिरायला जातच असायचो. का तर त्यावेळेस मी मुंबईला होतो, त्यावेळेस वेळ होता. जसं मी दुबईला आलो, दुबईला आल्यावरती मला या सगळ्या गोष्टी कुठेतरी मिस करतो. मी अजूनसुद्धा मिस करतो. आता वेळेनुसार बदल होतो, त्यातलाच हा एक भाग होता असं म्हणू. तर हा मुद्दा असा होता की सध्या दुबईला येणं ठीक ठरेल का. तर मंडळी, सध्या आपल्या इंडियामध्ये तर पाऊसच पडतोय, परंतु दुबईमध्ये हे जे महिने असतात ना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हे जे महिने आहेत ना, 3 महिने पकडा, 3 महिने शिल्लक आहेत अजून. ते 3 महिने म्हणजे आपल्या इकडे बोलतो ना आपण एप्रिल मे, मार्च एप्रिल मे, 3 महिने. आपले मार्च एप्रिल मे, तसे दुबईचे आहेत ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे पूर्ण गरमीचे दिवस. इकडे कधी कधी टेम्परेचर 40+, 50+च्या आसपास सुद्धा जातं ह्या महिन्यामध्ये. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुम्ही सर सध्या येण्याचा प्लॅन करत असाल तर नका येऊ. हे जे काही कारणं आहेत ते तुम्हाला हळूहळू मी व्हिडिओमध्ये सांगतच जाईल. या महिन्यामध्ये तुम्ही इंडियामध्येच राहा. इंडियामध्ये राहून तुम्ही आता सध्या कुठे काम करत असाल तिथे काम करा आणि थोडेफार आपण बोलतो ना पावसाच्या वातावरणाचं थोडा आनंद घ्या. कारण एकदा तुम्ही दुबईला आलात ना, ह्या सगळी गोष्टी तुम्हाला मिळणं म्हणजे मिळू शकत नाही. पाऊस कधीतरीच पडतो, कधीतरीच, म्हणजे आपण बोलतो ना वळवाचा पाऊस येतो ना, तिथली गोष्ट आहे इकडं. आता वळवाचा पाऊस कुणाला माहिती आहे का? ज्यांना माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा मला की मला माहिती आहे. वळवाच्या पावसासारखं इकडं होतं कधीतरीच, कधी पण. आणि कधी कधी आला तर एकदम जोरात येतो. जसं तुम्ही ऐकलं असेल, बातमी पाहिली असेल, न्यूज ऐकली असेल की काही महिन्यापूर्वी एप्रिलमध्ये कसा पाऊस झाला होता वळवाचा दुबईमध्ये, तसा होतो. अदरवाईज पाऊसच येत नाही. आणि ह्या दिवसांमध्ये काय प्रॉब्लेम आहे, जे आता काम दुबईमध्ये कोण शोधायला येतो, जे तरुण मुलं आहेत आणि जे व्हिजिट विजा घेऊन येतात तेच काम शोधतात. मला माहिती आहे, कारण मी त्या गोष्टीतूनच वरती आलो आहे. त्या गोष्टी मी चांगल्या अनुभवल्यात, त्यामुळे मला माहिती आहेत त्या. तर काम शोधण्यासाठी येतात ना ते व्हिजिट विजा घेऊनच येतात. आणि व्हिजिट विजाचा काय प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे लिमिटेड पिरियड असतोय. म्हणजे तुमच्याकडे 1 महिना आहे व्हिजिट विजा घेऊन आले होते, तुमच्याकडे 2 महिने आहेत, तुमच्याकडे 3 महिने आहेत. हा एक लिमिटेड पिरियड आहे. आणि होतं काय, तुम्हाला ह्या 3 फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 महिन्याचा विजा घेऊन आलाय. मग आपण मेंटली काय होतो प्रिपेअर की मला 3 महिन्यामध्ये काम शोधायचं आहे असं होतं. आणि माणूस पूर्ण गडबडून जातो. होतं काय, तो ऑलरेडी आलेला असतोय पूर्ण फॅमिलीला सोडून. आणि एकदा आपण दुबईमध्ये आलो ना की मग आपल्या मित्रांचे फोन, अरे भावा काम भेटले का, अरे भावा पगार किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू. त्यात आजूबाजूवाल्यांचे टोमणे. म्हणजे हे कधी होतात, जर आपल्याला काम भेटलं नाही तर लवकर, आणि जर तुम्ही लगेच काम मिळवलं ना तर मग तेच लोक तुमची प्रशंसा करणार. तो बघा त्याचा पोरगा, ती बघा त्याची पोरगी, ती दुबईला गेली, काम मिळवलं, एवढा पगार घेते, ते हे चालू होतं. तर मुद्दा काय आहे माहिती आहे का, सध्या दुबईमध्ये
यायचा प्लॅन असेल तर नका करू, असं माझे वैयक्तिक मत आहे. हा, जर तुम्ही एजंट थ्रू येत आहे कन्सल्टन्सीद्वारे इंडियामधून डायरेक्ट तुम्ही एम्प्लॉयमेंट विजा घेऊन, तर बिंदास या. पण जर तुम्ही व्हिजिट विजा घेऊन जर तुम्ही येऊन इथं जॉब सर्च करणार असाल तर ते नका करू, कारण सध्या ते खूप अवघड आहे. कारण मला माहिती आहे ना, आपण जॉब शोधायला आलो ना व्हिजिट विजा घेऊन, आपल्याला वॉकिंग इंटरव्ह्यू फेस करायला लागतात. म्हणजे वॉकिंग इंटरव्ह्यू म्हणजे काय हे जर कुणाला माहिती नसेल तर आपण सांगतो, मी तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो. वॉकिंग इंटरव्ह्यू म्हणजे काय होतं की काही ठिकाणी एक अनाउन्समेंट केली जाते सोशल मीडियावरती की या ठिकाणी इंटरव्ह्यू चालू होणार आहे. मग त्या इंटरव्ह्यूला कोणी पण या, त्या फील्डमधले, त्या फक्त फील्डमधील ते काय तिथे कॅटेगरी देतं, बाबा त्यांचा वयोगट हा असावा, त्यांच्याकडे एज्युकेशन हे असावं, त्यांच्याकडे डॉक्युमेंट हे असावं, ह्या सगळ्या गोष्टी ते मेन्शन करतात. त्या जर आपल्याकडे असतील तर आपण मग तिथं जायचं. आणि वॉकिंग इंटरव्ह्यूला किती पब्लिक असते माहिती आहे तुम्हाला? अंदाजे नाही माहिती. फोटो बघा, हा फोटो बघा, मी दाखवलाय बघा फोटो. तेवढेच लेडीज, तेवढे जेंट्स हे असतात वॉकिंग इंटरव्ह्यूला. आपल्याला खूप इझी वाटतं की काय अवघड नाही, मी दुबईमध्ये जाईल, मी लगेच काम मिळवल, असं नसतंय. मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो. मी 3 महिने अक्षरशः मला काय वाटायचं, मला काय डिफिकल्ट जाईल की मला कोर्स करणं खूप अवघड जाईल, पण तो मी एका आठवड्यात क्लिअर केला. माझ्या हातामध्ये सर्टिफिकेट आहे, मी माझा CV प्रिपेअर केलाय, सगळं काय अपडेट केलंय. CV घेऊन मी दारोदार भटकत होतो, नवीन कधी या ऑफिसला जा, कधी त्या ऑफिसला जा, काम शोधायला. आणि ह्याच दिवसामध्ये हीच गरमी असायची, ह्याच गरमीमध्ये मी बाहेर पडायचो, पाण्याची बाटली घेऊन जायचो ना, पाण्याची बाटली, ती पाण्याची बाटली मी घरातून फ्रीजमधून थंड घेऊन जायचो. परंतु जोपर्यंत मी मेट्रो पकडून त्या ऑफिसपर्यंत जाईपर्यंत ती पूर्ण गरम व्हायची हो. म्हणजे विचार करा किती गरमी असते ह्या महिन्यामध्ये. म्हणून मी सजेस्ट करतो की येत असाल तर ह्या महिन्यामध्ये नका हो, थोडा वेळ घ्या आणि 3 महिन्याने ट्राय करा येण्याचा. कदाचित 3 महिन्याने तुम्ही ज्यावेळेस याल ना त्यावेळेस तुम्हाला काम मिळेल आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे नाही जावं लागणार. अदरवाईज ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सामोरे जाव्या लागतील, ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही जर मेंटली तयार असाल की मला जर काम नाही भेटलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, मी स्ट्रगल करेल, तर मग तुम्ही या, बिंदास या. मी काय कुणाला थांबवत नाही. आणि जर तुमची इच्छा असेलच ना मित्रांनो, तर मग या बाबा, या महिन्यामध्ये आला तरी चालतंय, मला काय प्रॉब्लेम नाही. मी फक्त तुम्ही आपले सबस्क्रायबर फॅमिली आहे, तुम्ही माझे भाऊबंद आहात, बहिणी आहात, म्हणून तुम्हाला सांगितलं की येऊ नका ह्या महिन्यामध्ये, या पुढच्या 3 महिन्यात येऊच नका. काय असेल ते एन्जॉयमेंट करा इंडियामध्ये आणि मग 3 महिन्याने 4 महिन्यानंतर या मग काय असेल तर. तरी पण समजा आता काम पाहिजेच समजा त्यातला एका दुसरा कोण आला दुबईमध्ये, तर ही तुझ्यासाठी एक मी गोष्ट सांगतो. आलास तर आधी काय कर, इंडीड, लिंक्डइन या 2 ॲप्लिकेशन डाउनलोड कर. त्याच्यामध्ये तुझी चांगल्या प्रकारे प्रोफाईल क्रिएट कर, तुझे डॉक्युमेंट्स त्याला अटॅच कर. मग तुला ऑनलाईनसुद्धा अप्लाय कर. त्याच्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन म्हणजे नाही का आपण बोलतो वॉकिंग इंटरव्ह्यू, त्याचंसुद्धा येतं, ऑनलाईन येतं त्याचंसुद्धा येतं. त्याच्यानंतर काही यूट्यूबला चॅनल आहेत, त्याच्यामध्ये डेली बेसिसवरती अपडेट केलं जातं की कोणत्या ठिकाणी वॉकिंग इंटरव्ह्यू आहेत, कोणत्या ठिकाणी वॅकन्सी चालले. यूट्यूबवरती बघत राहा. यूट्यूबवरती भरपूर, आता मी सुद्धा आता ज्या कंपनीमध्ये आहे त्या कंपनीमध्ये मला इंडीड या ॲप्लिकेशनमधून जॉब भेटला होता. मी त्याच्यामध्ये माझी प्रोफाईल चांगल्या प्रकारे अपडेट केली, त्यानंतर मला जॉब भेटला. तर तुम्ही सुद्धा येत असाल या महिन्यामध्ये, आता तुमची इच्छा असेलच तर या, आता काय हरकत नाही. आलात तरी या सगळ्या गोष्टींची जरा जाणीव करा. आणि सध्या विजाचा सुद्धा प्रॉब्लेम चालू आहे, ते जरा फक्त एकदा रिचेक करा की विजाची काय प्रोसेस आहे. आणि कारण त्याला काय लिमिटेड ठेवलेत त्याला काय त्यांनी बोलतो ना आपण अटी ठेवलेत की एवढे पैसे हवे तर सोबत, किंवा कोणाकडे चाललंय तर त्याची इम्ब्रेड साडीचे डिटेल्स हवे. तर त्याची एकदा तुम्ही काय करा, तुमच्या जवळच्या कोणत्या तरी एअरलाईन्समध्ये जाऊन माहिती घ्या की नक्की काय सध्या चालू आहे, आपण काय करू शकतो, विजाची काय प्रोसेस आहे, किती खर्च येईल, या सगळ्या गोष्टींची माहिती काढा आणि मगच पाऊल उचला असं मला वाटते. आणि जर तुम्ही मला विचाराल तर तुम्ही नाही आलात तर बरं होईल. तर मला कुणाला डिमोटिवेट नव्हतं करायचं व्हिडिओमध्ये,
परंतु मला तुम्हाला सांगायचं होतं की सध्या खूप गरमी आहे दुबईमध्ये, आणि जर आलात तर या सगळ्या गोष्टीची तयारी ठेवा, कारण गरमीने माणूस अक्षरशः वैतागून जातो. मग कधी कधी वाटतं की कुठेतरी जाऊन आत्महत्या करावी, अशातला भाग आहे कारण ह्या दिवसामध्ये. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केल्यात आणि मला त्यातून असा अनुभव आला की ह्या दिवसामध्ये काम शोधणं खूप अवघड आहे. जर तुम्ही इंडियामधूनच कन्सल्टन्सीद्वारे येत असाल तर बिंदास या, आणि जर तुम्हाला यायचंच आहे तर आता या. आता मी काय सांगू तुम्हाला, सारखं सारखं बोलाल की हा काय बोलतोय, नको येऊ नको येऊ, तर या बिंदास या. आणि जर काही गरज पडलीच तर कधी पण तुम्ही आपल्या कमेंट करा, बिंदास कमेंट करा की बाबा मी दुबईमध्ये आलोय, मला ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम येतोय, तर जरा मला हेल्प कर, मला सजेस्ट कर. मी लावलेत, भरपूर पोरं लावलेत कामाला, कारण त्यावेळेस कंडिशन तशी होती. म्हणजे आताच नाही बोलत मी, 3-4 महिन्यापूर्वीचं सांगतोय. 3-4 महिन्यापूर्वी भरपूर मुले दुबईला आली होती. माझा नंबर होता त्यांच्याकडे, डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड केला होता. काय महिन्यापूर्वी त्यांनी कॉन्टॅक्ट केला, मी त्यांना लावलं जॉबला, कारण त्यावेळेस वॅकन्सी होते. सध्या वॅकन्सीचं सुद्धा आता मारामारी चालू आहे, वॅकन्सी सध्या नाही मार्केटला, त्यामुळे सध्या अवघड आहे. जर बघा येत असाल तर या, बाकी काय नाही. एवढंच या व्हिडिओ सांगायचं होतं. सध्या आता कंटिन्यू तुम्हाला वाटत असेल काय येतोय सारखा स्क्रीन पुढे येऊन तेच बडबडतोय. नाही, हे बडबडण्याचा एक उद्देश आहे का आता आपल्या लोकांना कळलं पाहिजे. कारण होतं काय, मराठी आपण बोलतो ना, मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचतोय, परंतु मी त्यातला नाही. मला पाय खेचणं नाही, तर त्या माणसाला मला पुश करायला आवडतं, जेणेकरून तो अजून उंचावरती जाईल, जेणेकरून तो मला खाली हात करेल, तू पण वरती आहे, म्हणजे मला पण बरं होईल. मी असं कुठंतरी समजा की याच्यामध्ये मी माझा स्वार्थ आहे असं पकडून चालू. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशा जगांना व्हिडिओ, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.